माझे नाव रवींद्र शांतीलाल गांधी, वय 63, राहणार पुणे. योग आनंद ही एक संस्था चालवितो. नमस्कार. गांधीजीची वैश्विकता, खरं म्हणजे त्यांनी दाखवलेलं सत्य, अहिंसा, पर्यावरणाचे प्रेम, जे खादी ग्रामोद्योग सारख्या आजही देशात उच्चांक गाठीत आहे व त्याचे महत्त्व दिवसेंदिवस जगाला कळून चुकले आहे. मध असो, ज्यातून स्वयंरोजगारी निर्माण झाली, लोकांना 2 हात काम मिळते. नेहमी त्यांनी मशिनरीपेक्षा हाताने जे व्यवसाय केले जातात, सर्वांना वाटून काम दिले जाते, त्यावरही जोर दिलेले आहे. तसेच त्यांनी नेहमी जगावर प्रेम करा, प्राणीमात्रांवर दया करा, तसेच सर्व आपण एकच आहोत, आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत, ह्या उद्दिष्टानेच त्यांनी अखंड आयुष्यभर प्रयत्न केले. तसेच अपरिग्रहता, कमीत कमी वस्तूत राहण्याचा प्रयत्न केला. ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या नको आहेत. त्यांनी जे काही त्यांचे आश्रम होते, त्या आश्रमातसुद्धा त्यांनी जे काही आपल्या आश्रमात बनतील त्याच गोष्टींवर त्यांनी राहणीमानासाठी व आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्या उपलब्ध केल्या. आणि ते नेहमी म्हणायचे, पृथ्वीने आपल्याला इतकं काही दिलं आहे की माणसाचा लोभच वाढत चाललेला आहे, कारण आपल्या गरजा त्यातूनही भागू शकतात. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः अखंड पायी चालणे असो किंवा त्यांची राहणीमान, कुठंही गेले तरी त्यांनी असं दाखवलं नाही का मी खूप उच्च शिक्षित आहे. त्यांनी हे मानलं नाही की मला पद पाहिजे, की मला हे पाहिजे. त्यांनी जे काही प्रयत्न केले ते अखंड मानवजातीसाठीच केलेले दिसून येत आहेत. तसेच देही आरोग्य नांदावे, मन हे प्रसन्न राहावे, चित्त हे शांत असावे, यासाठी ते स्वतः वैयक्तिक त्याच्यावर जोर देत होते. सर्वत्र सुख वर्षावे, सर्व निरामय व्हावे, ज्ञानमार्ग मिळावा, यासाठी त्यांनी सर्वांबरोबर सर्वांना सुख मिळावं यासाठी प्रयत्न केले. संत तुकारामांचाही त्यांनी अवलंब केला आहे की जनमित्र व्हावे सकळांचे, अशुभ न बोली वाचा किंवा वाईट वाचा बोलू नये. तसं दंभ करी सयास शांती राहे भव्यास, संग करी न करी दुर्जनांचा, करी संतांचा सयास. नेहमी संतांच्या सहवासात राहा, दुर्जनांच्या संगतीत राहू नका. तसेच त्यांनी जे काही अवलंबलं ते विदेशात परदेशात आज आपले सगळ्या जगाला कळून चुकले की द्वेषमुळं किती आपल्याला अशक्य होते एकमेकात राहणं. त्यासाठी ते झटले अखंड. त्यातून त्यांनी आपलं स्वतःचंही पूर्णपणे परिवारासहित त्याग केलेला दिसून येत आहे. केव्हा त्यांनी स्वतःसाठी ते झटले नाही, तर अखंड मानवजातीसाठीच त्यांनी झटले. त्यांनी नेहमी प्रेम करा, शांती राहा, असेच त्यांनी जगाला उदाहरण दिलेले असून त्यांचा जर आम्ही थोडाफारही अवलंब केला, येणाऱ्या 2 ऑक्टोबर जयंतीनिमित्त आपण स्वच्छतेसाठी काम करीत नसून तर आपल्या मनातीलही स्वच्छता व्हायला पाहिजे. तसेच त्यांनी इतकं काही दिलेलं आहे, त्यातून आपण थोडं तरी अवलंबलं तरी आपलं दैनंदिन आयुष्य आजच्या काळात कर्ज, भीती, तणाव हे सर्व वाढत चालले. थोडाफार आपण त्यांच्यासारखं राहण्याचाही विचार केला, साधी राहणीमान, उच्च विचार, तरी आपल्याला निश्चितच आनंद मिळेल आणि पुढील येणाऱ्या आपल्या ज्या पिढी आहेत तेही सुख समाधानाने राहतील. धन्यवाद.